कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील सर्व खासगी अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं मोफत वाटप करण्यात येतं। यंदा कोल्हापूर शहरातील 188 शाळांमधील 42,000 विद्यार्थी लाभार्थी ठरले आहेत। या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं देण्यासाठी बालभारतीमधून पुस्तकांची उचल करण्यात आली आहे। प्रशासन अधिकारी आर.व्ही. कांबळे यांच्या उपस्थितीत ही पुस्तकं आज आणण्यात आली। अवकाळी पावसामुळे पुस्तकांचं नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत विशेष दक्षता घेण्यात आली आहे। 1857च्या लढ्याचे आद्य क्रांतिकारक कोल्हापूरचे छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त सीपीआर चौकातील चिमासाहेब महाराजांच्या पुतळ्याचं पूजन महापालिकेचे उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्या हस्ते झालं। महाराजांचे वारस सूर्यराज राजे भोसले, वैभवराज राजे भोसले यांच्या हस्ते पुष्पहार घालून चिमासाहेब महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं। चिमासाहेब महाराजांनी ब्रिटिश राजवटीला झुगारून दक्षिण भारतात 1857 साली लढा उभारला होता, असं अनिल घाटगे यांनी नमूद केलं। यावेळी किशोर घाटगे, वसंतराव मुळीक, रवींद्र गुरव, संजय सिंह घाटगे, सागर शिंदे, राहुल फल्ले उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठात देशभक्ती सप्ताह साजरा करण्यात आला। शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या माजी सैनिकांचा कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसंच काही माजी सैनिकांचा सन्मान चिन्ह आणि शाहू ग्रंथ देऊन गौरव झाला। यावेळी प्र कुलगुरू पी.एस. पाटील, कुलसचिव व्ही.एम. शिंदे यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक महादेव पाटील यांनी एका प्रवासी महिलेला गुरुवारी दुपारी रंकाळ स्टँडपासून राजारामपुरीमध्ये सोडलं होतं। प्रवासी महिला वर्षा चाबुक यांची पर्स रिक्षात विसरली, त्यामुळे त्यांनी राजारामपुरी पोलिसांशी संपर्क साधला। राजारामपुरी पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला। दरम्यान करवीर तालुक्यातील बासणी इथं राहणारे रिक्षाचालक महादेव पाटील यांना आपल्या रिक्षात पर्स आढळली। सायंकाळी त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात येऊन सोन्याचे 3.5 तोळे दागिने असलेली पर्स पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केली। चालक महादेव पाटील यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं। एसटी महामंडळात सेवेत असलेल्या अमोल अळवेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। कोल्हापुरातील संभाजीनगर आगारात गेली 22 वर्ष वाहक पदावर काम करणाऱ्या अळवेकर यांनी नदीत बुडणाऱ्यांना वाचवणं, अपघातातील जखमींना तातडीची मदत करणं, दरीतून मृतदेह बाहेर काढणं अशी कामं केली आहेत। या कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांचा मुंबईत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख 25,000चा धनादेश देण्यात आला। तसंच गुणवंत कामगार पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। लग्नाच्या आमिषानं अत्याचार करणाऱ्या करण नेरिताली या गोकुळ शिरगावातील तरुणावर 15 मे रोजी करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला। संबंधित तरुणीनं तक्रार दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले यांनी करण नेरितालीला अटक केली। डिसेंबर 2024 ते मे 2025 या कालावधीत त्यानं पाचगाव गिरगाव रोडवरील एका लॉजमध्ये अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। आज न्यायालयानं नेरितालीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील संयुक्त पंचगंगा शुक्रवार पेठ शिवजयंती उत्सव आणि सार्वजनिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं अंधांच्या स्वरबहार संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। अंध बांधवांनी सुमधुर गीतांचं सादरीकरण केलं। दरम्यान दीपक काटकर, अजित लिंगम, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, किरण राज्याध्यक्ष धीरज भोसले, सुमित चौगले यांच्या वतीनं 25 अंध बंधू भगिनींना रेनकोटचं वाटप करण्यात आलं। यावेळी संग्राम शिंदे, महेश ओतारी, प्रसन्न जाधव, पृथ्वी भोसले, सुशांत पोवार, बबलू पन्हाळकर, अभि खतकर, राकेश पोवार, अक्षय गवंडी, शिवाजी वीर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। चर्मकार समाजावरील अन्याय दूर करावे, शासनाच्या विविध योजनांसाठी अन्य विभागांच्या निधीमध्ये कपात करू नये यासह अन्य मागण्या राष्ट्रीय चर्मकार महासंघानं केल्या आहेत। या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेले यांना देण्यात आलं। त्यांच्याशी झालेल्या चर्चेत महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर, सरोज बिसुरे, मनीषा डोईफोडे, अजित हंकारे, सुखदेव सातपुते, रणजित नांगरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता। देशाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती झाली। त्याबद्दल आरपीआय गवई गटाच्या वतीनं दसरा चौकात साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। त्यामध्ये गवई गटाचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब काळे, बबन शिंदे, सोमनाथ घोडेराव, बाजीराव गायकवाड, दिलीप कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।
ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी मध्य प्रदेशातील मंत्री विजय शहा यांनी अनुचित आणि जातीयवादी वक्तव्य केलंय. त्यामुळे शहा यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम आदमी पार्टीनं केली आहे. या मागणीचं निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आलं. शिष्टमंडळात विजय हेगडे, समीर लतीफ, रमेश कोळी यांचा समावेश होता. विलंब आकाराशिवाय परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेच्या वतीनं गेले 2 दिवस विशेष कॅम्प घेण्यात आला. इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सहकार्यानं झालेल्या या कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी 86 परवानाधारकांनी व्यवसाय परवाना नूतनीकरणाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा या कॅम्पला व्यावसायिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विजापूर जिल्ह्यातील खोडबागी इथं राहणारे हणमंत चलवादी सध्या इचलकरंजीतील कलानगर परिसरात राहतात. हणमंत यांचा मुलगा दिलीप चलवादी याचा शिवाप्पा चलवादी यांची मुलगी मल्लवा हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पतीसह सासरकडील मंडळी मल्लवाचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. या छळाला कंटाळून मल्लवानं 26 एप्रिल 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सासरकडील 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मृत मल्लवाचे सासू, सासरे, पती आणि दीर अशा 4 पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्यांना 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मातंग समाजाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सशक्तीकरणासाठी समाज बांधवांना जागृत करणं गरजेचं आहे. त्यासाठी शनिवारी 17 मे रोजी कोल्हापुरातील दसरा चौक मैदानात मातंग समाज न्याय हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता या परिषदेला सुरुवात होणार आहे. पत्रकार परिषदेला राज्य सचिव बी.के. कांबळे, मातंग आघाडीचे अण्णा वायदंडे, जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, दीपक भोसले, दत्ता मिसाळ, जयसिंग पाडळीकर, गुणवंत नागटिळे, अविनाश शिंदे उपस्थित होते.